नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा पाहूया वेगवान। जळगावात जानेवारीतील महावितरणच्या 4000 वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून चक्क उद्धव ठाकरेंचा फोटो, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा, पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचा उल्लेख, मक्तेदाराला अभियंत्यांतर्फे नोटीस। खासदार स्मिता वाघ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब, वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं छायाचित्र, तर पुन्हा अशी चूक होणार नाही, अधिकाऱ्यांकडून स्पष्टोक्ती। जळगावच्या नशिराबाद टोल नाक्यावरून संजय सावकार यांनी अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं। 2 दिवसात रस्त्याची समस्या मार्गी लावली नाही तर टोल बंद करणार असा इशारा, सावकारांचा महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त। यावर्षीच्या हंगामासाठी स्वाभिमानीची प्रतिटन 3700 रुपयांची ऊस दराची मागणी। स्वाभिमानीच्या मागणीकडे कारखानदार आणि प्रशासनाचं दुर्लक्ष। यावर्षीचा ऊस हंगाम निम्म्यावर आला तरी आंदोलन करू, स्वाभिमानीचा इशारा। नांदेडमधील माळेगावच्या खंडोबा यात्रेत शंकरपटाचा थरार, 51 शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांचा सहभाग, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नांदेडच्या माळेगाव यात्रेत 1 लाखाचं बोकड ठरलं आकर्षण। बिटल प्रजातीच्या बोकडाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। यवतमाळमध्ये कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे। शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांना शेतीमालाचे पैसे थेट बँक खात्यात मिळणार। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं डिजिटल प्रणालीद्वारे सॉफ्टवेअर विकसित केलं। कोकणात पर्यटकांच्या विक्रमी संख्येमुळे माशांच्या दरात दुपटीनं वाढ, पापलेट आणि सुरमईला 1200 ते 1300चा दर। वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळदीची आवक घटल्यानं दरात वाढ, वाशिममध्ये हळदीला प्रति क्विंटल 14,000 रुपयांचा दर। अकोल्यात सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, सोयाबीन जलद गतीनं आणि पूर्णपणे विक्री करण्यासाठी नोंदणी करता मुदतवाढ। बुलढाण्यात नाफेड अंतर्गत सुरू असलेली शासकीय खरेदी केंद्र बारदाने अभावी बंद, नाफेड केंद्र तात्काळ सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। जळगावच्या 40 गावमधील वरखेडे धरणाचं काम अंतिम टप्प्यात, गिरणा नदीवर उभारण्यात येणारं वरखेडे धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार। गोंदियाच्या आमगावमधील बनगाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली, शेकडो लिटर पाण्याची नासाडी, पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वच तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध, 5 तलावांमधून आवर्तन सुटल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा। रत्नागिरीमधील हरचेरी धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला वेग, 2.97 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची धरणाची क्षमता, उंची वाढवल्यानं जूनच्या अखेरीपर्यंत रत्नागिरी शहराला पाणी मिळणार। मासेमारीसाठी साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू, पाण्यात जाळं फेकताना तोल गेल्यानं दुर्घटना। जळगावच्या 40 गावमधील डोंगरी आणि तितूर नदीला प्रदूषणाचा विळखा, जलपर्णी आणि झाडझुडपं वाढल्यानं नदीपात्र गायब, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। अहिल्यानगर पालिकेनं शहरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवला, नोटिशीला प्रतिसाद न दिल्यानं अतिक्रमणावर हातोडा फिरवला। नांदेडच्या बळीरामपुरात अवैध अतिक्रमणावर ग्रामीण पोलिसांची कारवाई, अवैध पानटपऱ्या जमीनदोस्त। अमरावतीतील बडनेऱ्याच्या कापड कारखान्यातून 10 बाल कामगारांची मुक्तता, एसबी क्रिएशन कारखान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात इन्व्हर्टर आणि बॅटरी चोरीतील आरोपी जेरबंद, आरोपीकडून 50,000चा मुद्देमाल हस्तगत, पोलिसांकडून आरोपीचा अधिकचा तपास सुरू। शिर्डीतील निघोज जवळ चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील शेकडो लिटर ऑइल लांबवलं, चोरट्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये सोन्याच्या दुकानात हातचलाखीनं चोरी, चोरट्या बहीण भावाला अटक, चोरट्यांनी दुकानातून 2.49 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या। अकोल्याच्या बार्शी टाकळीमधील पिंजर इथे 3 ज्वेलर्सच्या दुकानात चोरी, चोरटे लाखोंचा मुद्देमाल घेऊन लंपास, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। आयफोनची खरेदी करण्यासाठी घरफोडी, नागपुरातील घटना, अल्पवयीन आरोपी ताब्यात, 45,000चा मुद्देमाल जप्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये घरफोडीची घटना, मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 2 लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवले, एका आरोपीला पोलिसांकडून अटक। कोल्हापूरच्या कोथळीत 2 ठिकाणी घरफोडी, चोरटे सीसीटीव्हीत कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, ग्रामपंचायतीनं भोंगा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। भुसावळच्या फेकरीमधील जेडीसीसी बँकेत चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, तिजोरी उघडता न आल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला, अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल।
पुण्याच्या भोरमधील सारोळा सावरदरी गावात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत, गावातील सीसीटीव्हीत घटना कैद, नागरिकांना सतर्क राहण्याचं पोलिसांचं आवाहन. वाशिममधील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये चहा व्यापाऱ्याला गावगुंडांकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी पोलिसांकडून गावगुंडांचा शोध सुरू. सांगलीत हॉटेलमध्ये चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून कारवाई. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग, येत्या काही महिन्यातच केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण होणार. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचं आयोजन, विद्यार्थ्यांनी मेळाव्यात फळभाज्या पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या. वाशिममध्ये रस्त्याच्या कामासाठी कापल्या जाणाऱ्या झाडांना तरुणांनी दिलं जीवदान, तरुणांनी क्रेनच्या मदतीनं झाडं स्मशानभूमीत लावली. कोल्हापूरमधील इचलकरंजी सांगली रोडवर विजेची तार रस्त्यावर पडल्याची घटना, पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली, पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक. चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीला वेग येणार, 57 कोटींचं फर्निचर खरेदी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश, वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधी नियोजनाचा निर्णय. सांगलीच्या पलूसमधील रामानंद नगर इथल्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला नॅककडून A++ मानांकन मिळाल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून जल्लोष साजरा. पोलीस रेझिंग डे निमित्तानं धुळे शहरातून मोटरसायकल रॅलीचं आयोजन, शहरातील विविध भागात पोलिसांकडून हेल्मेटचा वापर, सायबर क्राईमबद्दल जनजागृती. वाशिम जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना प्रत्येक युनिटचा हिशोब मोबाईलवर मेसेजद्वारे मिळणार. वाशिममध्ये 1,92,000 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवणार. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम संपन्न, 1,200 कर्मचाऱ्यांकडून 15 टन कचऱ्याचं संकलन. गोंदिया जिल्ह्यात शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सारस पक्ष्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर, सारस पक्ष्यांची संख्या केवळ 25 ते 28 वर. गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईनचं काम सुरू, कामामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. महिला सन्मान योजनेमुळे एसटी महामंडळ मालामाल, एसटीच्या भंडारा विभागाला तब्बल 50 कोटींचा महसूल मिळाला. 2,62,6281 महिलांनी लालपरीतून प्रवास केला. वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये कम्प्युटर आणि इंटरनेट सुविधेचा अभाव, त्वरित कम्प्युटर आणि इंटरनेट पुरवण्याची विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. गोंदियात आरटीओकडून वाहन परवान्यासाठी शिबिर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, अर्जुनी, मुरगाव, तिरोडा, देवरी आणि सालेकसा तालुक्यामध्ये शिबिराचं आयोजन केलं जाणार.